अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते। मंडळींनो, आज कुठल्या ना कुठल्या कुटुंबामध्ये पाहायला गेलं तर दोन प्रश्न खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। ते म्हणजेच काय, डोक्यावरचे वाढलेले कर्ज, घरात पैसा न टिकणे, आर्थिक टंचाई। हा एक खूप मोठा यक्ष प्रश्न खूप कुटुंबांमध्ये पाहायला मिळतो। आजकालच्या महागाईच्या जमान्यामध्ये तर पाहायला गेलं तर खूप लोकांमध्ये आर्थिक टंचाई, डोक्यावरचं वाढलेलं कर्ज असेल, पैसा घरात टिकत नाही आहे, लाख लाख दीड लाख पेमेंट आहे तरी सुद्धा घरात टिकत नाहीये पैसा। खूप प्रश्न आहेत आर्थिक पैशा संबंधीचे। हा एक मोठा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो यक्ष प्रश्न आणि दुसरा जो प्रश्न आहे तो अत्यंत म्हणजे म्हणायला गेलं तर नाजूक आणि खूप गंभीर प्रश्न आहेत, कारण की त्या प्रश्नामुळे खूप लोकांचे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त देखील झालेले आहेत। ते म्हणजेच काय, तो म्हणजेच व्यसन, मद्यपान, धूम्रपान, त्याचबरोबर दारू जे काही म्हणतो आपण, म्हणजे एक प्रकारचं व्यसनच म्हणायला पाहिजे। जे व्यसनामुळे सुद्धा खूप लोकांचे कुटुंब हे म्हणजे उद्ध्वस्त झाले आहेत, कुटुंब विभक्त झाले आहेत अक्षरशः। आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे पाहायला गेलं तर आजकालचे खानपान असेल, राहणीमान असेल, धावपळ असेल, त्याच्यामध्ये आपल्याला आपलं आरोग्य देखील सांभाळणं होत नाही। त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी, कारण की आरोग्याच्या बाबतीत देखील आता विविध प्रकारचे आजार निर्माण झालेले आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला उत्तम आरोग्य लाभून राहावं, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा उत्तम आरोग्य मिळावं यासाठी, आणि त्याचबरोबर आपल्या घरात जी हट्टी तापट मुले आहेत, ते जो प्रत्येक आई वडिलांचा प्रश्न आहे की आमची मुलं ऐकत नाही, बिलकुल खूप हट्टीपणा करतात, खूप त्रास देतात, तर नक्कीच सांगेल मी याच्यावरती, या दोन प्रश्नांवरती आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्यावरती मी तुम्हाला उपाय देखील सांगणार आहे। दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच हा उपाय करा आणि 100% नाही 1000% तुम्हाला मी शाश्वत देते की तुम्हाला अनुभव हा येणार म्हणजे येणारच। तर तो उपाय काय आहे, कसा करायचा आहे, अतिशय साधा सोपा उपाय आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, गेली 70 वर्ष दिंडोरी स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे हा जो मी तुम्हाला उपाय तोडगा सांगणार आहे या दोन प्रश्नांवरती, गंभीर प्रश्नांवरती, तो 70 वर्षापासून आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊली असतील किंवा त्यांचे मोरेदादा असतील, तिथून हा प्रचार प्रसार या मार्गाचा किंवा ह्या उपायांचा होत आलेला आहे। परंतु खूप लोक ऐकून न ऐकल्यागत करतात किंवा मार्गदर्शन गुरुमाऊलींचं ऐकत नाही किंवा केंद्रामध्ये जे काही उपाय सांगते ते उपाय देखील मनोभावे श्रद्धेने करत नाहीत, त्यामुळे त्यांना अनुभव येत नाहीत। पण गेली 70 वर्ष आपल्या मार्गामधून ह्या उपाय तोडगा सांगत आलेले आहेत। लक्ष्मी प्राप्तीचा, डोक्यावरील कर्ज निवारण्याचा, घरातलं व्यसन मुळासकट बाहेर पडण्याचा आणि त्याचबरोबर घरामध्ये म्हणजे उत्तम आरोग्य सगळ्यांना लाभण्यासाठी, घरामध्ये जे काही हट्टी तापट मुले आहेत त्यांनी सुद्धा चांगलं वागण्यासाठी, योग्य संस्कार होण्यासाठी आपल्या मार्गामध्ये 70 वर्षापासून प्रचार प्रसार होतो आहे या उपायांचा। पण खूप लोक करतात, खूप लोक करत नाही। ज्यांनी केला आहे त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि अजून पण अनुभव येत आहेत। फक्त काय हवं आहे आपल्याला, थोडासा वेळ काढणे आणि मनोभावे श्रद्धेने तो उपाय तोडगा करणे, एवढंच आपल्याला करायचं आहे। बघा, तुम्हाला कुठेही तुम्हाला जाऊन काही गोष्टी करायच्या गरज पडणार नाही, इतर गोष्टी फक्त आणि फक्त घरातच तुमचे याचे उपाय आहेत आणि घरातच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत, तोडगे करायचे आहेत। आता सर्वप्रथम आज मी या दोन प्रश्नांवरती, म्हणजे डोक्यावरचं वाढलेलं कर्ज, आर्थिक टंचाई, पैसा घरात न टिकणे, त्याचबरोबर व्यसन, धूम्रपान, मद्यपान, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू दे, 36 प्रकारच्या खोड्या असू देत माणसामध्ये, त्या बाहेर निघण्यासाठी मुळासकट आणि त्याचबरोबर उत्तम आरोग्य लाभण्यासाठी आणि हट्टी तापट जी मुलं आहेत ते सुधारण्यासाठी तुम्हाला जे काही मी उपाय तोडगा सांगणार आहे, तो करण्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की प्रत्येक उपाय तोडगा करण्या अगोदर आपल्या घरामध्ये आधी स्वामींचं अधिष्ठान असायला हवं। स्वामींचा फोटो, मूर्ती कुठली छोटी मोठी कशी आणा, पण स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असायला हवं। त्या व्यक्तीने रोज, जर तुम्हाला वाटत असेल की दोन प्रश्न जे आहेत यक्ष प्रश्न, त्यातून आमची सुटका व्हावी, आम्हाला मार्ग मिळावा, आमच्या घराची प्रगती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावं, तर नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला घरामध्ये रोज नित्य सेवा स्वामींची करायला हवी। त्याचबरोबर पंचमहायज्ञ हे पण करायला हवं। 3 वर्षातून एकदा किंवा प्रत्येक वर्षी आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान कुळाचार हा पार पडला पाहिजे। पितरांची सेवा रोज आपल्या घरात पंचमहायज्ञाद्वारे झालीच पाहिजे। या गोष्टी ज्या घरामध्ये नित्य नियमाने रोज होतात त्यांनाच लवकरात लवकर ह्या उपाय तोडग्यांची प्रचिती येत असते। कारण की काही लोक फक्त उपाय तोडगे डायरेक्ट करतात आणि म्हणतात की ताई प्रश्न सुटला नाही, उलट वाढतच चालल्यात समस्या। वाढणारच ना, तुम्ही बेसिक जो पाया आहे आपल्या स्वामी समर्थ मार्गातला, नित्य सेवा, पंचमहायज्ञ, कुळाचार, हे तुम्ही करतच नाही आहे, तर मग तुम्हाला तरी कसा अनुभव येणार, उलट तुमचे प्रश्न वाढतच जाणार। म्हणून तुम्हाला आधीच क्लिअर केलं, घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असायला हवं, रोज नित्य सेवा असायला हवी, पंचमहायज्ञ, कुळाचार, या 3 गोष्टी झाल्याच पाहिजे, तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टींचे अनुभव नक्की येतील।
तर आता उपाय काय करायचा आहे, जो सगळ्यात मेन पहिला प्रश्न आहे आपला तो म्हणजे डोक्यावरचं वाढलेलं कर्ज, त्यानंतर आपलं म्हणजे तुम्हाला म्हटलं पैशाची म्हणजे आर्थिक टंचाई, पैसा घरात न न टिकणे, लाख लाख रुपये अक्षरशः पेमेंट आहे तरी सुद्धा घरात पैसा आला तर तो महिना अखेरीस पण टिकत नाही. अक्षरशः कर्ज घ्यावं लागतं आहे आणि ते कर्ज वाढत वाढत एवढं वाढलं आहे की अक्षरशः तुम्ही हतबल झाला आहात, निराश म्हणजे तुम्हाला सुचतच नाही की काय करू आता, इथून काय मार्ग काढू. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राद्वारे तुम्हाला केंद्राच्या स्टॉलवरती जिथे मठ आहे, स्वामींचं केंद्र आहे, तिथल्या शॉपवरती किंवा तुम्हाला गुरुपेठ इथे तुम्हाला श्रीयंत्र भेटून जाईल. श्रीयंत्र हे बघू शकता, हे श्रीयंत्र आहे. हे आहे श्रीयंत्र, जे प्रत्येकाने देवघरामध्ये असायलाच पाहिजे. लक्ष्मी प्राप्तीचा, कर्जमुक्ती होण्याचा अत्यंत प्रभावी तोडगा म्हणजे उपाय म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे प्रत्येक देवघरात असायलाच पाहिजे. माझ्या देवघरात श्रीयंत्र आहे, पंचधातूंचं आहे, जड आहे. त्याचबरोबर 16 कमळगट्ट्यांच्या मण्याची माळ याच्यामध्ये ठेवलेली आहे. पिवळं वस्त्र घ्यायचं, त्याच्यावरती थोडं तांदूळ, हळद, कुंकू टाकायचं, श्रीयंत्र ठेवायचं आणि त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ. मोठं श्रीयंत्र असेल तर 108 मण्यांची माळ ठेवू शकता, छोटं असेल तर 16 मण्यांची ही कमळगट्ट्याची माळ ठेवू शकता. आता हे श्रीयंत्र म्हणजे काय? श्रीयंत्र जे आहे हे वैभव, धन, धान्य, लक्ष्मी, समृद्धी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि नारायणांचं हे प्रतीक मांडलं गेलेलं आहे. इतकं मोठं हे म्हणजे सगळ्या सर्व गुण संपन्न असं श्रीयंत्र आहे म्हणायला हवं. त्याचबरोबर सर्व देवी देवतांचं आसन मांडलं गेलं आहे श्रीयंत्र. या श्रीयंत्रावरती जर तुम्ही घरामध्ये आणून देवघरात स्थापना केली आणि त्याचबरोबर वेळोवेळी मी सांगेलच तुम्हाला कधी कधी त्यावरती सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी रोज जर त्यावरती तुम्ही सेवा केली 100% तुमचा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. 6 महिन्याच्या आत तुमचा प्रश्न सुटणारच, याची मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम श्रीयंत्र पंचधातूंचं तुम्ही आणायचं आहे. छोटं मोठं तुम्हाला यथाशक्ती जेवढं आणायचं तेवढं तुम्ही आणू शकता. तर ते तुम्ही आणायचं आहे, देवघरात स्थापित करायचं आहे. एखाद्या शुभ दिनी तुम्ही ते श्रीयंत्र घरामध्ये आणा. आणल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला स्वच्छ ते धुवून घ्यायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं, आसन घ्यायचं, त्याच्यावरती आसन आपण स्वतः बसायचं आहे. पाठ चौरंग घ्या, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं, ताम्हणामध्ये श्रीयंत्र घ्या, त्यावरती तुम्हाला श्रीयंत्र आणल्यानंतर त्यावरती स्थापना आधी करायला हवी. म्हणजेच आपल्याला ते स्थापित करायचं आहे. तर ते कसं करायचं, त्याच्यावरती श्रीयंत्रावरती शुद्ध प्यायच्या पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा. प्राकृत म्हणजे मराठीमध्ये करू शकता. तर तुम्ही 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं, अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 16व्या वेळेस शेवटी तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. तर अशा प्रकारे ते तुम्हाला ते केल्यानंतर त्यावर तुम्हाला अभिषेक झाला, अभिषेक करायचा. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना सुद्धा तुम्हाला 99 मंत्र, 1 माळ, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 5 बोटांनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा अंगठा, मधलं बोट, तर्जनी या 3 बोटांनी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. 16 वेळेस श्री सूक्तमचं पठण करायचं. 16व्या वेळेस फलश्रुती म्हणायची. फक्त 15 वेळेस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस फक्त आणि फक्त श्री सूक्त म्हणायचं, फलश्रुती म्हणायची नाही. आणि श्री सूक्तम जी फलश्रुती जी आहे ती 16व्या वेळेस शेवटीच म्हणायची आहे हात जोडून. आणि तुम्हाला 5 बोटांनी किंवा 3 बोटांनी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. आणि हे केल्यानंतर जे कुंकू त्याच्यावरती तयार म्हणजे होईल, आपण कुंकुमार्चन केल्यावर ते कुंकू तुम्ही हाताने बाजूला करायचं आहे, एका वेगळ्या डब्बीत ठेवायचं आहे. आणि ते कुंकू तुम्हाला घरातल्या प्रत्येकाने, स्त्रिया, महिला, ज्या कोणी असतील, लहान मुलं, सगळ्यांनी, पुरुष मंडळींनी ते लावायचं आहे. रोजच्या रोज तुम्ही ते लावायचं, कुंकुमार्चन केलं कुंकू. आणि बाहेरच्या लोकांसाठी कोणी येतात बघा, स्त्रिया, त्यांना हळद कुंकू लावण्यासाठी तुम्ही जे काही पंचपाळ असतं आपलं हळद कुंकाचं, अक्षदाचं, ते त्यामध्ये तुम्ही वेगळं कुंकू, साधं कुंकू ठेवायचं आहे. ते बाहेरच्या लोकांना द्यायचं पण नाही कुंकुमार्चनचं कुंकू आणि कोणाला लावायचं सुद्धा नाही, फक्त घरातल्या व्यक्तींनीच लावायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला श्रीयंत्रावरती कधी कधी अभिषेक आणि कुंकुमार्चन करायचं आहे ते तुम्हाला सांगते. स्थापित करताना ही गोष्ट करायची आहे, पण एकदा स्थापित केल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे बघायचं नाही, त्याला अभिषेक करायचा नाही, कुंकुमार्चन करायचं नाही, मंत्र स्तोत्र पठण करायचं नाही. असं जर केलं तर कुठलाच अनुभव तुम्हाला येणार नाही. म्हणून सांगते, ज्यावेळेस मी घरामध्ये यंत्र आणता, देवी देवतांचे फोटो, मूर्ती आणता, त्यावेळेस त्यांच्या त्या वाराला किंवा शुभदिनी त्यांच्यावरती अभिषेक असेल, कुंकुमार्चन असेल, त्याच्यावरती मंत्र स्तोत्राने सेवा ही झालीच पाहिजे. तरच ते यंत्र, फोटो, मूर्ती जी काही आहे ती आपल्याला म्हणजे जे काही आपल्याला म्हणजे अनुभूती जी आहे ते त्यातून मिळत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की कुठलीही देवी देवता जी आहे ती त्यांच्या सेवेने, त्यांच्या मंत्र स्तोत्राने प्रभावित होत असते, ना की तुमच्या त्या महागड्या फुलांनी, महागड्या हारांनी किंवा महागड्या कुठल्याही गोष्टींनी ती प्रभावित होत नाही. फक्त आणि फक्त सेवा, मंत्र, स्तोत्र याच्यानेच ती देवी देवता, कुठलाही यंत्र हे प्रभावित होत असतं, प्रसन्न होत असतं आणि आपल्याला आशीर्वाद देत असतं आणि आपल्याला अनुभूती त्यातून ती मिळत असते. कारण की खूप जण आहेत फक्त कुठल्या तरी देवस्थानावर गेले, मूर्ती आणली, ते देवघरात ठेवली, आणली, रोज धुवायची, हळद कुंकू लावायचं ठेवायचं, हळद कुंकू लावायचं ठेवायचं, फक्त एवढं करून होत नसतं.
म्हणून सांगते की आधीच विचार करूनच गोष्टी घरामध्ये आणा. त्याच्यावरती वेळोवेळी त्याच्यावरती मंत्रस्तोत्राचं आपल्याला अभिषेक, पठण आणि आपल्याला त्यावरती ध्यान धारणा, नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. तरच आपले जे काही देवी देवता असतील, यंत्र असेल ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्याच प्रकारे तुम्हाला आता त्याच्यावरती श्रीयंत्र स्थापित केल्यानंतर त्यानंतर तुम्ही कधी-कधी श्रीयंत्रावरती तुम्ही अभिषेक असेल किंवा कुंकुमार्चना करू शकता. मी ते तुम्हाला सांगते. तुम्ही आठवड्याभरातल्या मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, पंचमी या तिथींना तुम्ही घरात जे काही श्रीयंत्र आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, अभिषेक करायचा. एक वेळ श्रीसूक्तमचं एकदा स्थापित केलं 16-16 वेळेस म्हणून की तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे एखाद्या जे वार तुम्हाला सांगितले आहेत, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, पंचमी या तिथींना श्रीयंत्रावरती तुम्हाला एक वेळ श्री सुक्तमचा अभिषेक करायचा आणि 16 वेळेस श्री सुक्तम किंवा ललिता सहस्त्रनाम म्हणून तुम्हाला स्तोत्र म्हणून तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. अतिशय उत्तम आहे ही गोष्ट, ती करायलाच हवी. लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावित सेवा आहे. याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही, तिथे सदैव ती वास करत असते. म्हणून तुम्हाला सांगते की या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आता डोक्यावरचं वाढलेलं कर्ज आहे आणि आपल्याला मला वाटत असेल की आपल्याला आर्थिक लाभ हवा, आपला पेमेंट वाढावा, आपला पगार व्हावा, व्यापार वाढावा किंवा आपल्या व्यापारामध्ये वृद्धी व्हावी, म्हणजे जे काही तुमचा उद्योग असेल त्यामध्ये चांगला आपला तो चलावा, यासाठी आणि डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी त्या श्रीयंत्रावरती रोज आपल्याला सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे काय, तर ती सेवा तुम्हाला काय करायची आहे, तुम्हाला त्या श्रीयंत्रावरती 16 वेळेस तुम्ही जर किंवा एक वेळेस किंवा 16 वेळेस श्री सुक्तमचं रोज पठण करायचं आहे. संध्याकाळच्या टायमिंगला ही सेवा करा, जी सांगते आहे कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मीसाठी. संध्याकाळच्या टायमिंगला ती सेवा करा. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, त्याच्यामुळे सांगते. 16 वेळेस किंवा तुम्ही एक वेळेस श्री सुक्तमचं पठण संध्याकाळी करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे. विष्णू गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे. कुबेर मंत्र जो आहे ते तुम्हाला 1 माळ करायची आहे किंवा तुम्ही 1 वेळेस म्हटला तरी चालेल किंवा 11 वेळेस म्हटला तरी चालेल. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र हे तुम्हाला संस्कृतमध्ये नित्यसेवेच्या पोथीत 15 ओव्यांचं भेटून जाईल आणि दुसरं जे आहे मराठीमध्ये तुम्हाला मोठं 108 की 116 का 126 ओव्यांचं आहे ते तुम्हाला वेगळी पोथी भेटेल. दोन्हीपैकी जे शक्य होईल ते तुम्ही पठण करा. पण मी तर सांगेल की मोठी, जे जास्त मोठं आहे तेच तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण करा ही सेवा करताना. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे ते काय, तुम्हाला ही कळाली की श्रीयंत्रावरती कुठली कुठली सेवा करायची आहे. मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती लिहून देईल की रोज कुठली सेवा करायची आहे कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्याचबरोबर एक महत्वपूर्ण गोष्ट करायची ती म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या मिस्टरांचा पगार होतो, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पगार पाणी होतं, ज्या तारखेला, त्या तारखेला पगार झाला की तो संपूर्ण पगार किंवा त्यातली विशिष्ट रक्कम काढून आपल्या ATM मधून काढून तुम्ही पैसे रक्कम घरी आणायची आहे. घरी आणल्यावरती तुम्हाला ती स्वामींच्या पायांना लावून, देवी देवतांच्या पायांना लावून श्रीयंत्रावरती ती तिथे ठेवायची आहे. त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि एक पूर्ण रात्रभर ती जी पगार असेल किंवा विशिष्ट रक्कम आहे ती तुम्हाला त्या देवघरातच ठेवायची आहे. हा उपाय करून बघा. मी स्वतः करते, खूप वर्षापासून करते आहे. तुम्हाला खरंच सांगते, जी रक्कम तुम्ही आधी जर घरी आणून तिची जर आधी पूजा अर्चा केली, कारण की माता लक्ष्मी, पैसा म्हणजे काय, लक्ष्मीच आहे शेवटी, ज्याची आपण दिवाळीला पूजा अर्चा करतो, लक्ष्मीपूजनाला त्या पैशांची पूजा करतो. त्याचप्रमाणे पैसा जर तुम्हाला वाटत असेल वायफळ खर्च होऊ नये, कुठल्याही प्रकारचा म्हणजे आर्थिक तोटा होऊ नये किंवा पगार पाणी घरामध्ये टिकावा, बचत होत जावी पैशामध्ये आणि त्या पगारामध्ये अतिशय वाढ होत जावी जर वाटत असेल, तर नक्कीच पगार झाल्यावरती आधी घरी पगार आणायचा, कुठेही वाटत फिरायचा नाही, EMI देत फिरायचं नाही, कुठेही खर्च देखील करायचा नाही. त्याच्यामुळे सांगते, कुठलेही कोणाला 1 रुपया द्यायच्या आधी सुद्धा तुमचं मग ते हप्ता असेल किंवा काही असेल तर तो कोणाला द्यायच्या आधी पगार झाला तो आधी घरी आणायचा. घरी आणल्यावरती स्वामींच्या पायांना लावून तिथे ठेवायचं थोडा वेळ. तिथून तो तुम्हाला श्रीयंत्रावर ठेवायचा आहे आणि हळद कुंकू पंचोपचार पूजा करायची आणि हातामध्ये पगार घेऊन सुद्धा तुम्ही, ज्या मी तुम्हाला आता सेवा सांगितली, सेवा तुम्ही त्या पगारावरती करायची आहे तरीही चालेल. ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशीची सांगते मी तुम्हाला. आणि तो पगार रात्रभर स्वामींच्या तिथे देवघरात ठेवायचा आहे श्रीयंत्रावरती आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही तो खर्च करायला किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही तो ठेवू शकता. करून बघा. खूप लोकांना अनुभव आलाय, मला स्वतःला अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. खूप छान असा अनुभव येतो. घरामधला पैसा म्हणजे वायफट खर्च बंद होतो. अचानक येणारी जी काही अडचण आहे पैशांची, आर्थिक तंगी असेल,
जे काही असेल, डोक्यावरचं कर्ज निवारण असेल, हे सुद्धा याच्यातून आपल्याला फायदा होतो या गोष्टींमधून. म्हणून सांगते, की प्रत्येकाने देवघरामध्ये श्रीयंत्र हे स्थापित असायला हवं आणि श्रीयंत्र आणल्यावर त्यावरती ह्या सेवा सुद्धा व्हायला पाहिजेत. दुसरा जो प्रश्न आहे, यक्ष प्रश्न, ज्या प्रश्नाने अक्षरशः खूप कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत, अक्षरशः नायनाट त्या कुटुंबाचं झालेलं आहे, ते म्हणजे व्यसन. अक्षरशः 36 खोड्या असलेले लोक सुद्धा या उपायाने म्हणजे नीट झालेले आहेत. खूप लोकांना दांडगा अनुभव या सेवेने आलेला आहे. तो सेवा किंवा उपायाने. तर तो उपाय म्हणजे काय? कशावरती? व्यसन असेल, धूम्रपान असेल, दारू असेल किंवा कुठल्याही प्रकारचं मद्यपान असेल समजा तेच दारू. त्याचप्रमाणे उत्तम आरोग्य लाभण्यासाठी आणि घरातले जे काही लहान मुलं आहेत, जे अभ्यास करत नाही, ऐकत नाही, हट्टीपणा करतात, खोडकरपणा करतात, त्यांच्यासाठी हा उपाय आहे. ते म्हणजेच काय? रुद्रयंत्र. तुम्हाला मी श्रीयंत्र दाखवलं. आता हे जे आहे ते आहे रुद्रयंत्र. दिसायला दोघंही सेमच आहेत बघा. पाहायला दोन्ही सेमच दिसतात पण वेगळे आहेत. पण रुद्रयंत्र हे वेगळं आहे बघा. हे असं रुद्रयंत्र आहे, तुम्ही बघू शकता. हे पण पंचधातूंचंच आहे. हे मी पांढऱ्या वस्त्रावरती तांदूळ, त्याच्यावरती हळद कुंकून, त्याच्यावरती रुद्रयंत्र ठेवलेलं आहे. हे रुद्रयंत्र आहे. तर अशी यंत्र आणि कुबेर यंत्र एक सुद्धा माझ्या देवघरामध्ये आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे कुठल्याही प्रकारचं व्यसन असू दे, ते व्यसन आपल्या घरातून निघून जाण्यासाठी, त्या व्यक्तींच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगा म्हणजेच काय? रुद्रयंत्र. रुद्रयंत्र जे आहे ते आपल्या भगवान शिवशंकरांचं एक प्रतीक मानलं जातं. त्याच्यामुळेच मला सांगते, या रुद्रयंत्रावरती जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने 40 दिवस, संकल्पयुक्त 40 दिवस जरी तुम्ही सेवा केली अभिषेकाची, आणि ते तीर्थ तुम्ही त्या व्यसनी खोडकर माणसाला जर दिलं, मग लहान मुलं खोडकर असेल त्यांना दिलं, आजारी व्यक्ती असेल तिचा आजार पण कमी होत नाही आहे, उत्तम आरोग्यातील लाभावं यासाठी, किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल ते व्यसन सुटण्यासाठी त्या व्यक्तीला 40 दिवस संकल्पयुक्त तुम्ही जे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, त्या सेवेने त्या रुद्रयंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याचा, आणि ते तीर्थ टॉनिक सारखं काम करतं आणि ते तीर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. 40 दिवसात तुमची ती व्यक्ती बरी होणार म्हणजे होणार, तिचं व्यसन सुटणार म्हणजे सुटणार. व्यसनी व्यक्ती ऐकत नसेल तर नकळतपणे जे पाण्यात द्या, जेवणात द्या, कशा पण मध्ये द्या, पण नक्कीच तुम्ही ते देऊन बघा. आणि तुम्हाला सांगते जोडीला मी की बा फक्त या सेवांवरती, या उपायांवरती म्हणजे श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा. आम्ही स्वतः केलेला आहे, मला स्वतःला अनुभव आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. दांडगा मग तुम्ही केंद्रामध्ये जा, वाटलं तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही विचारा, खूप लोकांचे अनुभव आहेत हे असे, म्हणून तुम्हाला सांगते ही सेवा. तर व्यसनावरती आणि उत्तम आरोग्य आणि हट्टी तापट मुलं याच्यावरती अतिशय प्रभावी उपाय म्हणजे रुद्रयंत्र. हे भगवान शंकरांचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रतीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला रुद्रयंत्रावरती कुठली सेवा करायची आहे. आता हे रुद्रयंत्र घरामध्ये आणायचं, सोमवारी आणा किंवा एखाद्या शुभदिनी तुम्ही हे रुद्रयंत्र घेऊन या घरामध्ये. दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राच्या स्टॉलवर तुम्हाला भेटून जाईल किंवा गुरुपीठ ॲपवरून भेटून जाईल. हे यंत्र आणल्यावरती याच्यावरती तुम्हाला स्थापित करण्या अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चौरंग पाठ घ्यायचा, देवघरासमोर बसायचं, धूपदीप लावायचा आणि त्यावर पांढरं वस्त्र अंथरायचं. कारण की रुद्रयंत्र आहे, भगवान शंकरांचं हे प्रतीक आहे, म्हणून पांढरं वस्त्र अंथरायचं. त्याच्यावर तुम्हाला हे तांबण घेऊन ते रुद्रयंत्र ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे? अभिषेक करायचा आहे. तुम्ही रुद्र पठण करून त्याच्यावरती अभिषेक करू शकता. नित्यसेवेच्या पोथीमध्ये संस्कृत आणि प्राकृत दोन्हीमध्ये रुद्र दिलेला आहे. शिवमहिम्न स्तोत्र दिलेलं आहे मराठी आणि संस्कृतमध्ये. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र याचं तुम्हाला एक एक वेळेस पठण करून तुम्हाला याच्यावरती अभिषेक करायचा आहे. ते अभिषेक केला. त्याचबरोबर अमृत संजीवनी मंत्र, हे सगळे मंत्र नित्यसेवेच्या पोथीत दिलेले आहेत. या सर्व मंत्रांचा तुम्हाला एक एक वेळेस पठण करून तुम्हाला रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आहे पाण्याचा. गळती लावून द्या, तुम्ही पठण करा तरी चालेल. जोडीने बसले असाल तर एका व्यक्तीला पाणी टाकायला लावा, अभिषेक करायला लावा आणि एका व्यक्तीने बोला तरीही चालेल. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? जे तीर्थ तयार होईल स्थापित करताना, ते रुद्रयंत्र बाजूला करायचं, तीर्थ बाजूला करून घ्यायचं. तीर्थ घरातल्या सगळ्या व्यक्तींनी ते घ्यायचं आहे आणि व्यसनी खोडकर जी व्यक्ती आहे तिला तर आवर्जून द्यायचंच आहे. आणि उत्तम आरोग्य, जी व्यक्ती आजारी आहे सतत, तिला सुद्धा तुम्ही देऊन बघा. 40 दिवस संकल्पयुक्त सेवा करा किंवा रोज किंवा प्रत्येक सोमवारी करा. रोज शक्य नाही तर. पण ज्यांना खरंच खूपच त्रास आहे, घरातल्या जे पुरुष मंडळी आहेत, कुठले तरी म्हणजे त्यांना व्यसन सुटतच नाही, खूप त्या व्यसनाने आम्ही म्हणजे अक्षरशः बायका वैतागून गेल्या आहेत, मुलं हट्टी आहेत, ऐकतच नाहीत, तर 40 दिवस संकल्पयुक्त सेवा करा, नक्की अनुभव येणार. आणि तुम्ही जे सांगितले मी तुम्हाला स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र संस्कृत किंवा प्राकृत जे जमेल त्याच्यामध्ये म्हणा. नंतर रुद्र संस्कृत किंवा प्राकृत मध्ये दोन्हीपैकी म्हणू शकता. नंतर रामरक्षा तुम्ही एक वेळेस पठण करायची आहे. महामृत्युंजय मंत्र तुम्हाला
तो एक पठण करायचा आहे तुम्हाला. तुम्ही 11 वेळेस म्हणा महामृत्युंजय मंत्र किंवा 1 माळ केली तरीही चालेल. 11 वेळेस म्हणा, जास्त वेळेस जर होत नसेल तर. महामृत्युंजय मध्ये तुम्हाला माहिती असेल, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय बंधनानं मृत्योन्मुक्षीयमामृतात्. हा महामृत्युंजय मंत्र आहे. 11 वेळेस पठण करायचं आहे अभिषेक करताना आणि अमृत संजीवनी मंत्र नित्यसेवेच्या पोथीत सर्व मंत्र दिलेले आहे. तर असा तुम्हाला तो अभिषेक करायचा आहे. नक्की करून बघा. सोमवारी करा. ज्यांना काही त्रास नाही आहे त्यांनी आवर्जून उत्तम आरोग्य मिळण्यासाठी, लहान मुलं खोडकर आहेत त्यांना तुम्ही रोज शक्य नसेल, तुम्हाला काही जास्त कमी कमी त्रास असेल तर नक्कीच महादेवांची सेवा म्हणून तरी तुम्ही सोमवारी या सेवा करत जा अभिषेकाच्या. आणि ज्यांना कोणाला खरंच खूप त्रास आहे, व्यसनी व्यक्तींचा किंवा खोडकर मुलांचा किंवा आजारपणाचा खूप त्रास आहे, तर त्यांनी 40 दिवस संकल्पयुक्त सेवा करा. अनुभव येणार म्हणजे येणार 100% तुम्हाला याच्यावरती मी शाश्वत देते. खूप लोकांना दांडगा अनुभव आलेला आहे या 2 गोष्टींवरती, या 2 प्रश्नांवरती. कारण की हे जे प्रश्न आहेत, 2 प्रश्न खूप यक्ष प्रश्न आणि सिरियस आहेत. खरंच सांगते तुम्हाला, किमान एक कुटुंब सोडलं म्हणजे 2 कुटुंबाच्या मागे एका कुटुंबामध्ये हा प्रश्न आहेच म्हणजे आहेच. म्हणून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. नक्कीच तुम्ही हे श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र घरामध्ये स्थापित करा. याच्यावरती वेळोवेळी सेवा अर्चा करा, मंत्रस्तोत्राचं पठण करा. नक्कीच तुम्हाला सांगते, तुमच्या घरातून कधीच माता लक्ष्मी काढता पाया घेणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन हे प्रवेश करणार नाही. उत्तम आरोग्य लाभेल, मुलं सुद्धा छान वागतील, ऐकतील तुमचं. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.